ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत पुरंदरचा तह. शिवाजीराजे डेऱ्यात येताच मिर्झाराजे म्हणाले, शिवाजीराजे तुमच्या दख्खन दौलतीचे बुरुज कसे ढासळतात ते पहा. आणि ते पाहण्यासाठीच इथली बैठक सजवली आहे. राजे पाहत होते आणि मिर्झाराजांच्या सांगण्याचे प्रत्युत्तर राजांना येत होते. पुरंदरचा सफेद बुरुज तोफांच्या माऱ्यात ढासळत होता. आगीने आणि धुराने गड वेढला होता. राजे स्वप्नातल्यासारखे उठले. मिर्झाराजांच्या चेहऱ्यावर मात्र विजयाचे स्मित होते. राजे म्हणाले, मिर्झाराजे, मी तुम्हाला पुरंदर देतो, पण हा मारा थांबवा. मिर्झाराजे हसले आणि म्हणाले, राजे, पुरंदर आम्ही घेतला आहे. आणखीन काही क्षणातच पुरंदरवर आमचं निशाण दिसेल. जे बोलायचं असेल ते तुमच्या गडांबद्दल बोला. तोफांचा आवाज थांबला. मिर्झाराजांनी किरत सिंगाला हल्ला थांबवण्यास सांगितले. इतक्यात मुरारबाजी लढाईत कामी आल्याची बातमी कोरड्या घेऊन आला. कोरड्यांनी सांगितलेल्या बातमीने राजे सुन्न झाले. शत्रूचा वाढता जोर बघून मुरारबाजींनी बाले किल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला. साऱ्यांना चेव चढला. मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बाले किल्ल्याच्या बाहेर पडले. अचानक हल्ल्यानं शत्रू बिचकला. त्यांची पिछेहाट सुरू झाली. मुरारबाजी पुढे सरकत होते. गनीम कापला जात होता. मुरारबाजींची चाल पाहून दिलेर खाननं माघारी घेतली. दिलेर खान आपल्या छावणीत गेला. मुरारबाजी निकरानं लढत सरळ पठाणी छावणीवर चालून गेले आणि असा बहादर पाहून खुद्द दिलेर खान थक्क होऊन सामोरा आला आणि त्यानं ओरडून क्षणभर लढाई थांबवली. तो मुरारबाजीला म्हणाला, अरे खरा मर्दाना, तू फुकट जीव वाया घालवू नको. कौल घे, मी तुला कौल देतो, सरदारकी देतो. क्षणभरची विश्रांती सरली. त्या बोलांनी मुरारबाजी संतापले. पचकून थुकून ते ओरडले, अरे जा, तुझा कौल म्हणजे काय? तू कोण? मी शिवाजी राजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. खानावर मुरारबाजी चालून जातो हे पाहताच एका नेमबाजाने बाण सोडला. बाणाने निशाण अचूक गाठले. मुरारबाजींच्या मानेतून बाण आर पार गेला आणि मुरारबाजी पडले. हे सगळं ऐकताच राजांचा चेहरा सुन्न झाला. राजांचा असा चेहरा पाहून मिर्झाराजांना राजांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही. सायंकाळच्या वेळी डेऱ्यामध्ये तहाची बोलणी सुरू झाली. उदयराजांनी आपली मागणी मांडली. राजे ती ऐकून चकित झाले. राजांनी खूप विनवणी केली आणि राजांच्या विनंतीनुसार कचवाह मिर्झाराजांच्या डेऱ्यात खेपा घालत होता. पण मिर्झाराजे मागणीतला 1 किल्ला अथवा 1 सुरती रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हते. राजे पुरे सापडले होते. अखेर राजांनी तह मान्य केला. राजांनी आपले 23 किल्ले व त्याबरोबरचा 4 लक्ष होनांचा मुलूक बादशाच्या पदरात टाकला. राजांच्या ताब्यात अवघे 12 किल्ले आणि 1,00,000 होनांचा मुलूक राहिला. ज्याचा वसूल नाही असा तळ कोकणाचा मुलूक राजांच्या ताब्यात राहिला. राजांच्याकडे राहिलेल्या मुलकातून राज्याचा खर्चही भागणे कठीण होते. राज्य विस्तारासाठी राजांनी आदिलशाहीचा बालाघाटाखालील 9,00,000 होनांचा मुलूक जिंकण्याची तयारी दाखवली. ती अट मान्य झाली, पण त्यासाठी मिर्झा राजांनी 40 लाखांची खंडणी राजांवर लादली. वार्षिक 3 लाखांचे हप्ते ठरले. उदयराजांनी मुद्द्याला हात घातला. त्यांनी विचारले, राजे, आपल्या चाकरीचं काय? ज्या प्रश्नाची भीती होती तोच प्रश्न उपस्थित झाला होता. एका स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजाने बादशाची नोकरी करायची? गरुडाने कावळ्याशी मैत्री करण्यासारखं ते होतं. राजे म्हणाले, उदयराज, मी सारं मान्य केलं, पण एवढी अट तुम्ही घालू नका. बादशांची चाकरी करणं तुम्ही अमान्य करता असं का आम्ही समजायचं? आजवर मी बादशाहाशी हवा तसा वागलो. गरज नसताना त्यांना विरोध केला. कोणत्या तोंडाने मी शहेनशांच्या तोंडासमोर जाऊ? त्यांनी गुन्ह्यांची माफी केली, हाच त्यांचा मोठेपणा. माझ्यापेक्षा माझ्या मुलाला बादशहांनी 5,000 द्यावी. माझा मुलगा बादशहांच्या सेवेत अधिक शोभेल. यापुढे मी बेईमानी करणार नाही.
बादशांसाठी ते सांगतील ती कामगिरी मी करेन, त्यातच मला धन्यता वाटेल. माझ्यासारख्याला मनसब नको आणि चाकरीही नको. उदयराजांनी ते मान्य केले आणि न कळत राजांनी निश्वास सोडला. उत्तर रात्री सगळ्या वाटाघाटी संपल्या. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तहाचा मसुदा पक्का झाला. मिर्झा राजांनी विचारले, राजे, तह झाला, पण त्याची अंमलबजावणी? राजे म्हणाले, आपण म्हणाल तेव्हा आम्ही शब्दाचे पक्के आहोत. मिर्झा राजे म्हणाले, तर आजपासूनच तहाची अंमलबजावणी सुरू व्हावी. राजांनी आपली माणसं निवडली. गड खाली करून देण्याचे हुकूम लिहिले. रोहिडा, लोहगड, इसागड, टोक व तिकोणा ताब्यात घेण्यासाठी मिर्झा राजांनी आपले सरदार पाठवले. मिर्झा राजे समाधानाने म्हणाले, राजे, तुम्ही राजगडाला जाताना कोंढाणा आमच्या ताब्यात देऊन चला. त्यासाठी किरत सिंग आपल्या सोबत येईल. त्याला घेऊन राजगडावर जा. त्याच्याबरोबर युवराज संभाजींना पाठवा. ते आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. हे ऐकताच राजे कासावीस झाले. मिर्झा राजे म्हणाले, राजे, चिंता करू नका. तुमच्या इतकंच मायेच्या नजरेनं मी युवराजांना सांभाळेन, पण ते होणं आवश्यक आहे. मी कोणताही ठपका घ्यायला तयार नाही. राजांनी निश्वास टाकला आणि ते म्हणाले, आम्ही जाणतो. आम्ही युवराजांना आपल्यासोबत पाठवू. राजांनी राजगडी जाण्याची सर्व तयारी केली. मिर्झा राजांनी राजांना सन्मानाने निरोप दिला. दागिन्यांनी मढवलेले 2 घोडे व 1 हत्ती भेट म्हणून देण्यात आले. मिर्झा राजे राजांच्या जवळ आले. मिर्झा राजे म्हणाले, राजासाहेब, माझ्यावर भरोसा ठेवा. सर्व ठीक होऊन जाईल. बादशहांच्या नोकरीतच तुमचे माझे कल्याण आहे. राजे स्वतःला सावरीत म्हणाले, मला इजाजत द्या. मिर्झा राजांनी राजांना एकदम मिठीत घेतले. आवरून धरलेले अश्रू दोघांच्याही डोळ्यातून निखळले आणि मिठीतून दूर होताच मिर्झा राजे गहिवरून आले. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.